नमस्कार. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त BSc B.Ed आणि MSc B.Ed पूर्ण केलेल्या अभियोग्यताधारकांसाठीच आहे. म्हणजे तुम्ही जर सेकंड पेपर पास असाल किंवा नसाल आणि तुम्ही जर 6वी ते 12वी साठी म्हणजे 6वी ते 8वी 9वी 10वी आणि 11वी 12वी यापैकी कोणत्याही विषयासाठी जर ॲप्लिकेबल असाल, BSc B.Ed किंवा MSc B.Ed झालेलं असताना, तर तुमच्यासाठी फक्त ही माहिती घेऊन आलेलो आहे. अतिशय कमी वेळेमध्ये दर्जेदार माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसरं काही सांगत बसत नाही, थेट मुद्द्याला हात घालतो. ही माहिती तुम्हाला 100% व्यवस्थित वाटल्याशिवाय राहणार नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही प्राधान्यक्रम द्याल तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. पहिल्यांदा तर स्वतःची परिस्थिती निश्चित करा. म्हणजे स्वतःला काही प्रश्न विचारा. तुम्ही कोणत्या विषयाचे उमेदवार आहात? बरोबर आहे. कुठला विषय तुमचा? तुम्हाला फक्त 9वी 10वी ला चान्स आहे, 6वी ते 8वी ला आहे की 6वी ते 12वी पर्यंत आहे? बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला आवड कुठं आहे? 11वी 12वी ला जायचं आहे हा विषय शिकवण्यासाठी, की फक्त त्या ठिकाणी आपल्याला 6वी ते 8वी 9वी 10वी पर्यंत तरी जॉब मिळाला तरी सुद्धा पाहिजे? या गोष्टीचा नेहमी विचार करा. दुसरा विचार करा की तुम्हाला प्राधान्यक्रम कुठे द्यायचे आहेत. बरोबर आहे. लोअर क्लासेसला जायचं कमी पगारीवरती, की मध्यम पगारावरती यायचं 9वी 10वी साठी, की हायर ज्युनियर कॉलेजला जायचं? ठीक आहे का नाही? हे आधीच ठरवून घ्या. कारण की 6वी ते 8वी तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यूचे सुद्धा त्या ठिकाणी चान्स येऊ शकतात जिल्हा परिषदेला. परंतु जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती सध्या काय तुम्हाला माहिती आहे. पुढे जे आहे ते 9वी 10वी आणि 11वी 12वी आहे, तर इथे तुम्हाला जास्तीत जास्त संस्था मिळणार आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मुलाखतीसाठी तुम्हाला तयारी करावी लागते. ही गोष्ट मनामध्ये कायम ठेवा. खूप कमी विद्यार्थी असतील 9वी 10वी 11वी 12वी साठी की ज्यांचं विदाऊट इंटरव्ह्यूला सिलेक्शन होईल. कट ऑफ जास्त जाऊ शकतो. त्यातल्या आपण सायन्स बॅकग्राऊंडचे आहोत. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे जर तुम्हाला 9वी ते 12वी जॉब करायची असेल तर मला मुलाखत द्यायची आहे, मला डेमो द्यायचाच आहे, ही गोष्ट बुद्धीला सांगा. त्या दृष्टिकोनातून आतापासून तयारी करा. पुढं तुम्ही किती अंतरावरती जाऊ इच्छिता? पुरुष असाल तर तुम्ही कुठेही जाऊ शकता. महिला असाल, सिंगल असाल तर तरी कुठे जाऊ शकता. लग्न झालेलं असेल तर अडचण येऊ शकते. बरोबर की नाही? तर तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जॉब करायचा आहे, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊ शकता की महाराष्ट्रामध्ये कुठेही जाऊ शकता. या गोष्टीचा विचार करा. पुढं तुमची प्राधान्य नेमकी कशी आहेत? म्हणजे तुम्हाला चांगली संस्था पाहिजे, कमी अंतरावरती पाहिजे, चांगलं वेतन पाहिजे, पगार मी तुम्हाला आधीच सांगितलं 11वी 12वीला जास्त असतो, किंवा चांगल्या भविष्याची संधी पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचं स्पष्ट आपल्या मनामध्ये क्लॅरिटी पाहिजे. अलग लक्षामध्ये वर्ग कुठला आहे, संस्थेला जायचं, जिल्हा परिषदेला जायचं, कोणता विषय आहे माझा आणि माझी निवड कशा पद्धतीने होऊ शकते, ह्या सगळ्या गोष्टी मनामध्ये ठेवायच्या. आणि मग प्राधान्यक्रमासाठी संस्था देताना कोणत्या गोष्टी बघायच्या ते बघा. जिल्हा परिषदेला निवड झाली तर खूपच छान, पण नाही झालं तर मग काय करायचं? मग तुमच्याकडे राहिल्या संस्था. या संस्थांना कसं प्राधान्यक्रम द्यायचं लक्षात घ्यायचं. आता काही संस्था अशा आहेत की ज्यांचं खूपच प्रतिष्ठा आहे. उदाहरणार्थ रयत असेल, स्वामी असेल, विद्याभारती असेल, किंवा तुमची एखादी स्थानिक संस्था असू शकते की ज्याच्या ब्रँचेस कमी आहेत परंतु ती खूप रेप्युटेड आहे, चांगली संस्था आहे, मॅनेजमेंट खूप छान आहे. तर आधी संस्थेची प्रतिष्ठा बघा. ठीक आहे. दुसरं महत्त्वाचं काय? वेतन वेळेवर मिळतं का? ठीक आहे का नाही? अनेक संस्था तुम्ही बघितलं असेल की म्हणजे असं आता उघड बोललं नाही जात, परंतु अनेक संस्थांमध्ये काहीतरी पर्सेंटेज घेतलं जातं त्या वेतनामधून. तर त्याचं काय होतं का? तर ते बघा, आहे ना. सगळ्या सुविधा तपासून घ्या. लायब्ररी आहे की नाही, स्वच्छतागृह आहे की नाही, इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, मैदान कसं आहे. ऑनलाईन सुद्धा माहिती मिळू शकते. फेसबुक वगैरे वरती, इंस्टाग्रामवरती अकाउंट राहतच. आता हल्ली शाळेचे अकाउंट असतातच. किंवा थोडीशी माहिती आपणही कलेक्ट करण्याचा प्रयत्न करायचा ज्यावेळेस तुम्ही प्राधान्यक्रम द्याल त्यावेळेला. ठीक आहे. ते संस्था मे बी ग्रामीण भागातली असू शकते, तुमचा जर स्कोअर कमी असेल तर. बरोबर आहे की नाही? विद्यार्थ्यांची संख्या बघा तिथं. प्राधान्यक्रम फक्त तुम्हाला प्राधान्य आलं म्हणजे लगेच देऊन टाकू नका. नाही. तर तुझी संस्था असेल तर त्या शाळेचा UDAS कोड स्वतः मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि त्या UDAS कोडवरून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने माहिती मिळू शकते. ठीक आहे. की मागच्या वर्षी किती विद्यार्थी होते, त्याच्या आधी किती होते, त्याच्यानंतर किती होते, हे तुम्हाला सगळं लक्षात येईल. ज्या ठिकाणी चांगले विद्यार्थी आहेत अशा ठिकाणची संस्थेला तुम्ही प्राधान्यक्रम द्या. ती संस्था टिकू शकते. नाही तर तुम्ही एक्सेस होऊन जासाल. बरोबर आहे का नाही? एक्सेस जर झालं तर अडचण होते. मग तुम्हाला माहिती आहे समायोजन लवकर होत नाही, पगार होत नाही, अडचणी होतात. शाळेचा निकाल आणि गुणवत्तेबाबत देखील एकदा तुम्ही चर्चा करा. ठीक आहे का नाही? म्हणजे जसं आता एखादं फर्ग्युसन कॉलेज आहे तर रेप्युटेड कॉलेज आहे, त्या ठिकाणचा रेकॉर्ड ब्रेक असा रिझल्ट लागतो. काही संस्था अशा असतात की जे विद्यार्थी भरपूर असतात पण तो निकाल चांगला लागत नाही. मग त्याच्या मागची नेमकी काय कारणं होती ते बघायचं थोडंसं. ठीक आहे नाही? पुढं म्हणजे शाळेचं स्थान बघायचं. तुम्हाला कुठं जॉब पाहिजे? शहरामध्ये पाहिजे, ग्रामीण भागात पाहिजे, की खूपच दुर्गम भागामध्ये आहे?
कारण की शेवटी ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला राहण्याची सोय, प्रवास आणि सुरक्षितता ह्याही गोष्टी बघाव्या लागतात. बरोबर आहे की नाही? प्राधान्यक्रम देताना हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या बरं का. आधी मी तुम्हाला सांगितलं की कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, मग सांगितलं संस्था. आता 100 प्राधान्यक्रम जर तुम्हाला द्यायचे असले तर तुम्ही थेट एकाच जिल्ह्यामध्ये सगळेच्या सगळे प्राधान्यक्रम देऊ नका, आहे की नाही. आपण जर म्हटलं की बा मला 100 प्राधान्यक्रम आहे, मी दिले फक्त मी पुणे जिल्ह्यामध्ये राहतो, दिले मी सगळे पुण्याला, नाही. तर कुठल्या गोष्टी टाळायला पाहिजे, तर एकाच जिल्ह्यामध्ये आपण प्राधान्यक्रम देणं टाळलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं की निवडीची शक्यता आहे ती कमी होऊन जाते. लक्षात द्या. पुढं काय आहे की आपली योग्य पद्धत कुठली आहे, तर सगळे जिल्हे घ्यायचे थोडे थोडे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण विविधता ठेवली पाहिजे, डायव्हर्सिटी ठेवली पाहिजे. पुढं महत्त्वाचं काय आहे की सुरुवातीला काय करायचे की जवळचेच प्राधान्यक्रम द्यायला काही हरकत नाही, मग थोडेसे दूरचे आणि मग सर्वात दूरचे, अशा पद्धतीने तुम्ही प्राधान्यक्रम द्या. थोडे जवळचे, थोडेसे, मग त्याच्यापेक्षा थोडे दूरचे आणि मग दूरचे. मी प्राधान्यक्रम देताना ही चुकी केली होती. मी काय केलं, जे रिपीटेड कॉलेज होते ते दूरचेच घेतले सर्व. ठीक आहे, दूरचे, आता आहे ना दूरचे घेतले असे सगळे. मला ते प्राधान्यक्रम भेटले, मला वाटलं भेटणार नाही, आणि त्याच ठिकाणी निवड झाली, पुणे, नांदेड, मुंबई. शेवटी घरच्यांनी जाऊच नाही दिलं. शेवटी म्हणले भाऊ आपल्याच जिल्ह्यामध्ये तुला नोकरी असताना तू कशाला दूर जातं, मग त्यांनी जाऊ दिलं नाही. मग अडचण होते ना तशी. म्हणून सुरुवातीला काय करा की थोडे जवळचे आणि मग मध्यम जवळचे थोडेसे जिल्हे तुम्ही निवडू शकता. आता यामुळे काय होईल की तुमच्या गुणानुसार तुम्हाला कुठेही संधी मिळण्याची जी शक्यता आहे ती वाढू शकते. बरोबर आहे. एखाद्या जिल्ह्याचा कट ऑफ खूप हाय गेला आणि तुम्ही त्याच जिल्ह्यामध्ये जर जास्तीत जास्त प्रिफरन्सेस दिले तर मग काय होऊ शकते, अडचण होऊ शकते. म्हणून थोडंसं त्याची वर्गवारी करायला काही हरकत नाही. बरोबर आहे. आता एक गोष्ट कायम लक्षात घ्या की तुम्ही जर समजा गणित आणि विज्ञानासाठी जर प्राधान्यक्रम देत असाल तर काही प्राधान्यक्रम हे गणिताला द्या, काही विज्ञानाला द्या, आणि काही ठिकाणी जे आहे तर तुम्ही गणित आणि विज्ञान, ठीक आहे, मॅथ आणि सायन्स दोन्ही एकत्रित करायला काही हरकत नाही. ठीक आहे. तुमचा जो आवडीचा विषय असेल, समजा तुम्हाला विज्ञान शिकवायला आवडते, मग तुम्ही सुरुवातीला पहिले 50 प्राधान्यक्रम तुम्ही विज्ञानाला देऊ शकता, आवडत्या जिल्ह्यामध्ये देऊ शकता, आणि मग राहिलेले जे प्राधान्यक्रम आहे ते तुम्ही नंतरच्या विषयासाठी नंतर महाराष्ट्रामध्ये कुठेही द्या तुमच्या मनानुसार. ठीक आहे. जर तुम्ही MSc BEd असाल तर तुमच्याकडे तर सेकंड पेपरही पास असेल, मग तुम्हाला त्या ठिकाणी 6वी ते 12वी या वर्गांसाठी अप्लाय करायचं आहे. मग तुमचा स्कोर चांगला असेल, मग काय करायचं की आपण 11वी 12वीसाठी त्या ठिकाणी तयारी करायची. ठीक आहे की नाही. 6वी ते 8वी किंवा 9वी 10वीला गेल्यापेक्षा चांगला स्कोर असेल तर खुशाल तुम्ही 11वी 12वीसाठी प्रयत्न करा, 100% त्या ठिकाणी निवड होईल तुमची. ठीक आहे. आता इतर विषयांचे जे उमेदवार आहेत, आता त्यांचं तर आपण या ठिकाणी घेतलंच नाही, कारण की BSc आणि MSc साठीच आपण प्रयत्न करतोय. एक गोष्ट लक्षात ठेवा, मॅथ सायन्समध्ये याच्यामध्ये प्युअरली मॅथमॅटिक्स 11वी 12वीचा 9वी 10वीचा कट ऑफ हा जास्त जातो. फिजिक्सचाही तुलनेने कट ऑफ जास्त जातो, आहे की नाही. केमिस्ट्री आणि बायोलॉजीचा कट ऑफ कमी राहतो. ठीक आहे. आता 6वी ते 8वी, 9वी 10वी हे दिसत असेल कदाचित तुम्हाला, आणि तिसरा 11वी 12वी. बरोबर आहे. या 3 मध्ये जर आपण पाहिलं तर कट ऑफ 6वी ते 8वीचा जास्त जातो. अलग लक्षामध्ये. त्याच्याचं कारण असं आहे, कारण की ज्या वेळेला आपण प्राधान्यक्रम देतो तर अनेक असे विद्यार्थी असतात की ज्यांना विदाऊट डोनेशन किंवा मुलाखतीच्या भानगडीमध्ये पडायचं नसतं. मग असे सगळे विद्यार्थी काय करतात, 6वी ते 8वीसाठी सुरुवातीलाच निवड ही पत्करून घेतात. ठीक आहे बाबा, मला जायचं 6वी ते 8वीला, म्हणून या ठिकाणचा कट ऑफ कसा लागतो, जास्त लागतो. आता 9वी 10वी 11वी 12वी विदाऊट इंटरव्ह्यू असेल तर कमी, म्हणजे जास्तच लागतो बरं, काही शंकाच नाही. त्याच्यामध्ये जे टॉपचे विद्यार्थी असतील ते सिलेक्ट होतील. परंतु त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर 6वी ते 8वीचा कट ऑफ जास्त गेल्याच्या नंतर त्याच्यापेक्षा थोडासा कट ऑफ कमी लागतो संस्थेवरती 9वी 10वीचा. ठीक आहे. 6वी 8वी पेक्षा कमी लागतो. आणि मग विदाऊट म्हणजे विथ इंटरव्ह्यू असेल तर 6वी ते 8वीचा 9वी 10वी पेक्षा कमी लागेल आहे ना. 11वी 12वीचा जास्त, मग 9वी 10वी, मग 6वी ते 8वी. विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये उलट आहे. विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये 6वी ते 8वीचा जास्त लागतो. साहजिकच आहे, 9वी 10वी 11वी 12वीचा पण जास्त लागतो. परंतु तिथे MSc BEd झालेले विद्यार्थी 11वी 12वी वरती कमी असतात ना. कारण की बघा, समजा 100 विद्यार्थी आहेत BSc BEd झालेले, तर 100 विद्यार्थी MSc BEd झाले असतील असं नसते, आहे की नाही. मग समजा असं कन्सिडर करूया की 100 जण BSc BEd वाले होते. ठीक आहे, तुम्हाला थोडं समजावून सांगतो. हे दिसत असेल तर त्याला क्लिअर करतो.
हे बघा, फक्त BSc BEd झालेले जर समजा 100 विद्यार्थी असतील तर हे 100 विद्यार्थी MSc BEd असतील का? नाही, याच्यापैकी थोडे विद्यार्थी असतील, समजा 80 विद्यार्थी असतील. मग 80च्या 80 फक्त मॅथवाले असतील का? नाही, तर याच्यामधले काही फिजिक्सचे असतील, काही समजा बायोचे असतील, काही समजा केमिस्ट्रीचे असतील, काही है ना PCMB ग्रुपमधले 20-20 जण असू शकतात. म्हणजे 11-12वीचा जो कट ऑफ आहे तो कमी लागतो विद्यार्थी कमी झाल्यामुळं, आलं लक्षामध्ये. आणि बाकीचा जो आहे BSc BEdचा कट ऑफ 6वी ते 8वीसाठी जास्त लागतो. ही गोष्ट थोडीशी लक्षात ठेवा. तुम्ही मागच्या वर्षीच्या जर आपण बघितलं मेरिट लिस्ट, त्या जरी चेक केल्या तरी तुमच्या लक्षात येईलच. ठीक आहे. आता कट ऑफचा ट्रेंड बघा, साधारणतः हा असा आहे. आता हा जेवढा मी गडचिरोलीला दाखवला एवढा पण असतो अशातला काही प्रकार नाही, पण एवढा लागू शकतो. आणि हाच कट ऑफ पुण्यामध्ये सुद्धा लागू शकतो, आहे की नाही, असं काही नाही आहे. फक्त एक प्रातिनिधिक स्वरूपामधली आकडेवारी आहे की नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. हा जो आहे तो ओपन कॅटेगरीचा कट ऑफ जर समजा एवढा लागला तर राखीव गटाचा एवढा लागू शकतो, असं याचा अर्थ आहे. परंतु हे जे टॉपचे जिल्हे आहेत ना, तिथे छत्रपती संभाजीनगर जास्त लागतो. आणि जे बॅकवर्ड जिल्हे आहेत थोडेसे, तर त्या ठिकाणचा कट ऑफ हा कसा लागतो, थोडासा कमी लागतो. म्हणून तुमच्या मार्कनुसार जे आहे तुम्ही प्राधान्यक्रम द्या. म्हणजे फक्त जास्त मार्क आहेत म्हणून आपण खूपच रिस्क घ्यायचे असातला काही प्रकार नको. आता एक उदाहरण म्हणून घेऊयात. समजा तुम्हाला 118 मार्क त्या ठिकाणी आहेत, आहे की नाही. मग तुम्ही काय करू शकता की कट ऑफचा अंदाज तुम्ही घेऊ शकता. कशावरनं? आधी तुम्ही तुमच्या उच्च म्हणजे पसंतीच्या ज्या संस्था आहेत, बरोबर आहे, म्हणजे कुठलं तुमच्या जवळच्या, तर त्या संस्थांना साधारणतः 100 पैकी 1 ते 30 पर्यंत तुम्ही प्राधान्यक्रम देऊन टाका. पुढं जे आहे मग 31 पासून 70 पर्यंत ज्या ठिकाणी कमी स्पर्धा असू शकते किंवा मध्यम स्वरूपाची जी स्पर्धा असू शकते त्या ठिकाणी तुम्ही प्राधान्यक्रम द्या, लक्षामध्ये. आणि शेवटचे जे 30 प्राधान्यक्रम आहेत तर तुम्ही अशा ठिकाणी द्यायला पाहिजेत असं मला वाटतं की ज्या ठिकाणी खूपच कमी कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. आता कोणत्या संस्था असेल की ज्या ठिकाणी कट ऑफ कमी जातो, याच्या संदर्भामध्ये मी आधी कट ऑफचे जे कमी मार्क प्रिफरन्सेस नावाचे जे व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते मार्गदर्शनासाठी तुम्ही ते वापरू शकता. म्हणजे तुमच्या एक ट्रेंड लक्षात येऊन जाईल की आपली निवड त्या ठिकाणी कशा पद्धतीने होईल. ठीक आहे, पुढे जाऊयात. बघा, कोणत्या गोष्टी करायच्यात आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत हे गोष्ट लक्षात ठेवा. एक म्हणजे काय, तर आपल्याला जाहिरात खूप व्यवस्थित वाचायची आहे. तुमच्या कॅटेगरीची, तुमच्या विषयाची ती जागा आहे की नाही हे बघा. पुढं म्हणजे काय, एकतर तुम्ही विषयानुसार त्याचं बायफर्गेशन करा, म्हणजे गणित विज्ञान, नंतर तुमचा 9वी-10वीचा विषय असेल तर तो, आणि 11वी-12वीचा असेल तर तुमचं स्पेशल त्या विषयामध्ये तुमचं PG झालेलं आहे तो विषय. आणि इयत्तेनुसार याचे पर्याय हे वेगवेगळे निवडा, ते आधी कागदावरती लिहून घ्या. 100 जे पर्याय तुम्ही देणार आहात त्याच्यामध्ये काय करायचे, आपल्याला विविधता ठेवायची आहे. ठीक आहे, एकाच जिल्ह्यामध्ये सगळे नाही द्यायचे. हे करत असताना तुम्ही किती अंतरावरती जॉब करू शकता, वेतन वगैरे कशी आहे, संस्था कशी आहे, जे मी तुम्हाला आधी फॅक्टर सांगितले, तो तुम्ही थोडंसं त्याच्यावरती विचार करा. आणि हे करत असताना मागील कट ऑफचा अंदाज लक्षात घ्या, आहे की नाही. आपण म्हणतो की यावेळेस कट ऑफ जास्त जाईल, परंतु किती जाईल, तर हे सुद्धा समजण्यासाठी आपल्याला मागील वर्षाचा कट ऑफ पाहणं गरजेचं आहे की नाही. पुढं शेवटच्या दिवशी प्राधान्यक्रम भरू नका. अनेक विद्यार्थी काय करतात की डायरेक्ट शेवटच्या दिवशी प्राधान्यक्रम भरतात, त्यामुळे थोडासा गोंधळ होऊन जाते आणि मग आपण प्राधान्यक्रमांचा जो सिक्वेन्स आहे तो काय करून ठेवतो, चुकवतो. ह्या गोष्टी आपण करायला नको. आता कुठल्या गोष्टी खूपच प्राधान्याने टाळायला हव्यात, यामध्ये भावनेच्या भरामध्ये येऊन अनेक विद्यार्थी एकाच जिल्ह्याला प्राधान्यक्रम देतात आणि मग निवड ही थांबून जाते. दुसऱ्यांचे प्राधान्यक्रम बिलकुल कॉपी नका करू. बा माझ्या मित्राने दिले म्हणून मी तेच देतो, असं करू नका. असं जर केलं तर तुमची अडचण होऊ शकते. सर्वात शेवटी प्राधान्यक्रम देतो बा सगळ्यांचे झाल्याच्या नंतर, हे करून तुम्ही घाईगडबडीमध्ये प्राधान्यक्रम देऊ नका, वेळ घ्या. ठीक आहे. पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट की जाहिरात न वाचता प्राधान्यक्रम द्यायचेच नाही. ठीक आहे का नाही. सगळ्या गोष्टी बघायच्या. आश्रमशाळा आहे, आदिवासी शाळा आहे, संस्था आहे, जिल्हा परिषद आहे, नगर परिषद आहे, महानगरपालिका आहे, त्याचे प्रोज आणि कॉन्स सगळ्या गोष्टींची बारीक सारीक गोष्ट लक्षात करूनच आपण त्या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की जर ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क आहेत म्हणून माझा नंबर कुठेही लागेल असा ज्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भ्रम आहे तो काढून टाका. ठीक आहे. अति आत्मविश्वास कामी नाही. कट ऑफचा अंदाज न लावल्यामुळे असा अपेक्षाभंग आपला होऊ शकतो, म्हणून ह्या गोष्टी आपण त्या ठिकाणी टाळल्या पाहिजे. ठीक आहे. आता एक विशेष सूचना सर्वांसाठी, 100 पैकी कमीत कमी 70 प्रेफरन्सेस हे तुमच्या जिल्ह्या व्यतिरिक्तच द्या.
तुमच्या जिल्ह्याच्या आजूबाजूचे जिल्हे असतील त्याच्या व्यतिरिक्त थोडेसे दूरचे द्या. म्हणजे काय होईल की त्याच्यामध्ये व्हेरायटी असल्या कारणामुळे निवड होण्याची शक्यता वाढेल. आणि आपला जो विषय आहे ना त्या ठिकाणी सगळीकडे स्पर्धा खूप आहे आणि म्हणून आपली चांगली निवड, चांगले गुण असून देखील जर आपल्याला निवड होण्याची शक्यता वाढवायची असेल तर ही व्हेरायटी ठेवणं आपल्याकडे फार गरजेचं आहे, अलग लक्षामध्ये. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी जे याच्यामध्ये दिलेल्या आहेत हे तुम्ही एकदा वाचा, कारण की तुम्ही सगळेजण BSc BEd MSc BEd झालेले आहात, म्हणून मी काही तुम्हाला जास्त फोडून सांगत नाही. तुम्ही ऑलरेडी समजदार आहात. फक्त पॅनिक होऊ नका, गडबडीमध्ये चुकीचे प्राधान्यक्रम देऊ नका. ज्या मी गोष्टी सांगितल्या ह्या आधी स्वतःच्या विवेकी बुद्धीला थोड्याशा विचारून बघा की सर जे सांगतायत ते बरोबर आहे का. आता हे तर माझ्या अनुभवावरून मी सांगतोय आणि मी जे चुका केलेल्या होत्या त्यामुळं बऱ्यापैकी अनुभव आहे. काही गोष्टी करायला नको हे मी तुम्हाला सांगितल्या. एवढं करूनही काही मुलं चुका करतीलच, आहे की नाही, हरकत नाही. चुकीतूनच माणूस शिकत असतो. मनामध्ये काही प्रश्न असतील 100% राहतातच, कमेंटमध्ये लिहा. काळजी करू नका, निवड होईल. धन्यवाद.